वळूयात पुढल्या बातमीकडे। कोल्हापुरात महायुतीच्या प्रचार मोहिमेचा आज शुभारंभ आहे। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा शुभारंभ होणार आहे। चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ या प्रचारात सहभागी होणार आहेत। धनंजय महाडिकांसारखे दिग्गज नेते यामध्ये सहभागी होणार आहेत। कोल्हापुरात 36 जागा भाजपला आहेत तर 30 जागांवर शिवसेना लढणार आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रचाराचा नारळ वाढवला जाईल। शंखनाद विजयाचा हे घोषवाक्य घेऊन आज कोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ केला जाणार आहे। यावेळी चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक यांच्यासह महायुतीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत। दुपारी 4 वाजता या शुभारंभाला सुरुवात होणार आहे। तर केशव उपाध्येंचं भाजपचं कौतुक करणारं ट्विट समोर आलंय। भाजपचा धडाका कायम, महायुतीचे 68 नगरसेवक बिनविरोध, महापालिकेतही भाजपचे सर्वाधिक बिनविरोध नगरसेवक, असे ट्विट केशव उपाध्येंनी केलेलं आहे। तर मालेगावमध्ये बंडखोरी रोखण्यास भाजपला मात्र अपयश प्राप्त झालंय। नितीन फोपळेंची बंडखोरी कायम आहे। भाजपतर्फे नितीन फोपळेंची समजूत काढण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय। वॉर्ड क्रमांक 10D मधून नितीन फोपळेंनी बंडखोरी केलेली आहे। मी पक्षाकडे मागच्या पंचवार्षिकलाही मी थांबण्यात आलो होतो। मी त्याच्यावरती काही नाराजी व्यक्त नाही करत, पण या पंचवार्षिकमध्ये पण मी मागणी केली होती, एक चांगल्यापैकी समाज मानस आपल्याबरोबर असतानाही आपल्याला का टाळण्यात येतं, तर हा एक मोठा प्रश्न आमच्या समोर उपस्थित झालेला आहे। आणि मी माझी उमेदवारी करणार असं मी पहिल्या दिवशी ठरवलं होतं आणि आज मी अपक्ष उमेदवारी करतोय आणि मी जर विजय याचा माझा निश्चित आहे। विजय झाल्यावरती मी पुन्हा माझ्या पक्षाकडे सामील होईल। काका पुतणे एकत्र येणार या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय, कारण शरद पवारांचा फोटो तुमच्या फ्लेक्सवर कायमस्वरूपी असेल का असा सवाल एका पत्रकाराने विचारताच अजित पवारांनी सूचक वक्तव्य केलंय। तुझ्या तोंडात साखर पडो असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। तुझ्या तोंडात साखर पडो, तुझ्या तोंडात साखर पडो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।